कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यामध्ये मशीद नव्हे तर हिंदूंचं मंदिरच दुर्गाडी किल्ला ताब्यात घेण्यासंदर्भातली मुस्लिम पक्षाची याचिका कल्याण कोर्टाने फेटाळली। कुर्ला बस अपघाताच्या चौकशीसाठी टॅब्बेसकडून समितीची स्थापना, मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। तर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना बेस्टकडून 2 लाखांची तातडीची मदतही जाहीर। कुर्ला बस अपघातातील आरोपी ड्रायव्हरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। कुर्ला कोर्टाने संजय मोरेला सुनावली पोलीस कोठडी। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी। मनीष निकोसे अशा नावाच्या व्यक्तीने फोनवर शिवीगाळ करत दिली धमकी। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांचं मार्कडवाडीमध्ये जंगी स्वागत। मार्कडवाडीमधील जनतेला बॅलेट पेपरवर निवडणूक नको, पडळकर यांचं वक्तव्य। वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी 13 डिसेंबरला निवडणूक आयोगाला देणार निवेदन। महानुभाव पंथांचा सुद्धा ईव्हीएमला विरोध। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपचे राज्यभरात आंदोलन, अनेक हिंदू संघटना आंदोलनामध्ये सहभागी।